फौजदार येणार आणि मग पंचनामा होणार होता. तोवर तिथेच थांबणं भाग होतं. मी त्यांच्यासाठी भाकरी घेऊन गेलो, पण त्यांना खायलाही सवड नव्हती. फौजदार आला आणि त्याने विहिरीत खालीवर पाहिलं. विहिरीच्या पायऱ्याही धड शिल्लक नव्हत्या. पाण्यातही पालापाचोळा पडलेला आणि अगदी कुजला होता. अशा विहिरीत उतरणार कोण? हवालदाराने येऊन अण्णांना दम भरला. काय रे महारा, पाहतोस काय? टाक आतुडी. किती वेळ थांबायचं साहेबांनी? अण्णा म्हणाला, आमचं काम राखण करण्याचं. आम्ही हात लावला तर विटाळ येईल. पण फौजदार तर काही ऐकून घेईना. तो म्हणाला, मारतोस उडी विहिरीत का मारू हंटरने? त्या काळात फौजदाराचा रुबाब काही वेगळाच होता. माझ्या मनाला वाटलं, हे प्रेत कोणाचं? ही विहीर कोणाची? पण विनाकारण माझ्या वडिलांना शिवीगाळ आणि दमबाजी? हा माझ्या वडिलांवर घोर अन्याय होता. त्यात मी 4 बुके शिकलो होतो, त्यामुळे मला हा अन्याय कळत होता. पण मी बोलून काही फायदा नव्हता. शेवटी अण्णा विहिरीत उतरला. तो निम्म्यावर पोहोचला आणि मला विहिरीत साप दिसला.